सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर गेल्या 2 दिवसापासून फरार असलेल्या जयदीप आपटेचा शोध आता सिंधुदुर्ग पोलीस व कल्याण बाजारपेठ पोलीस करत आहेत। मी सध्या उभा आहे जयदीप आपटे याच्या घरासमोर। आपण पाहू शकता हेच जयदीप आपटे यांचं घर आहे आणि या घरामध्ये जयदीप आपटे गेले अनेक वर्षापासून राहतात। याच ठिकाणी त्यांचं एक कारखाना देखील आहे। मात्र ज्या वेळेला सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल होताच जयदीप आपटे आपल्या सहकुटुंबासह या ठिकाणाहून गायब झालेले आहेत। एकंदरीत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर घराला टाळ लावून जयदीप आपटे हे गायब झालेले आहेत। मात्र गुन्हा दाखल होताच सिंधुदुर्ग पोलीस स्थानकामध्ये सदोष मनुष्यबळाचा गुन्हा जो दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा दाखल होताच या ठिकाणी सिंधुदुर्ग LCBची टीम असेल, गुन्हे शाखा असेल, त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस असतील, आता या पोलिसांनी जयदीपचा शोध जो आहे तो सुरू केलेला आहे। त्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्या घराचा परिसर असेल, पूर्ण परिसरामध्ये पोलीस विविध ठिकाणी त्याची चौकशी व त्याचा शोध घेत असल्याचं दिसून येत आहे। काल देखील या ठिकाणी सिंधुदुर्गची टीम जी आहे ती पोहोचलेली होती आणि बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी त्याचा शोध जो आहे तो सुरू केला आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।